आलूचे पकोडे, पालकाचे पकोडे, कोथिंबीरचे भजे, सगळे भजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो, खातो. पण आज मी तुम्हाला ना मस्तपैकी गोबीचे पकोडे म्हणजेच फ्लावरचे पकोडे, फ्लावरचे भजे करून दाखवते. हे भजे ना इतके खमंग, टेस्टी, चवदार लागतात ना, कारण की फ्लावर असाही चवदारच असतो. भाजी फ्लावरची खूप छान बनती, पण भाजी खायचं जर कधी कधी कंटाळा येतो बघा कुठल्याही भाजीचा, तर अशा वेळेस ना तुम्ही हे फ्लावरचे ना कुरकुरीत, क्रिस्पी असे चवदार खमंग भजे करून बघा. खाता क्षणी तुम्हाला आवडतील, इतके भारी वाटतील. आणि नेहमी फ्लावर जर आणला ना तुम्ही भाजीच्या ऐवजी ना हे भजे करायला खूप तुम्हाला आवडेल. तर बघून घेऊया ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आज ना माझा मोबाईलचा स्टँड थोडा खराब झाला आहे, त्यामुळं मी सगळा व्हिडिओ ना हाताने रेकॉर्ड करते मोबाईल पकडून, तर त्यामुळं थोडंसं असं व्हिडिओ हल्ला जातो आहे. हे बघा, इकडे मी ना फ्लावरचे असे मोठे मोठे तुरे काढून घेतलेले आहेत. मग आता लहान मोठा जितकाही तुम्हाला फ्लावर घ्यायचा त्या हिशोबाने असे जाडे जाडे तुरे काढायचे, पातळ आणि बारीक नाही काढायचे. थोडासा मोठासा भाग घ्यायचा, पाण्यामध्ये घ्यायचं, मिठाच्या पाण्यात ठेवायचं, मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 10 मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवायचा. एका वाटीमध्ये 2-4 चमचे बेसनपीठ घ्यायचं. अंदाजे 1 मोठी वाटी बेसनपीठ घ्यायचं, एका बाउलमध्ये टाकायचं. हे पाहू शकता. आणि भज्याला चांगला क्रिस्पीपणा येण्यासाठी, कुरकुरीतपणा येण्यासाठी 1 चमचा इकडे मी तांदळाचं पीठ टाकले. त्यानंतर लाल तिखट टाकले, थोडा गरम मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं धना पावडर टाकते बस. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. ह्या सगळ्या साहित्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून असं घट्ट बॅटर बनवायचा. हे असं घट्ट बॅटर केला की फ्लावरला पॅक राहतो, म्हणजे असं निसटणार नाही अजिबात, आणि मग ते भजी छान बनतात. हे बघा, असं दाटसर बॅटर बनवायचं. मग फ्लावरचा एक तुरा ह्याच्यामध्ये सेट करायचा, किंवा 4-5 असे तुरे टाकू शकता फ्लावरचे. आणि याला असं हलक्या हाताने फिरवायचं. एकदम असं फास्ट नाही करायचं, एकदम हलक्या हाताने असं फ्लावरला डिप करायचं ह्या बेसन पिठामध्ये. खूप म्हणजे इतकी सोप्या पद्धतीने हे बनले जातात ना. आणि मग गरमागरम तेलामध्ये एक फ्लावरचा तुरा असा अलगद उचलायचा आणि असं तेलामध्ये सोडून द्यायचं. सुरुवातीलाच तेल चांगलं तापून घ्या आणि गॅस थोडा मिडियम ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये ना जोपर्यंत क्रिस्पीपणा, जोपर्यंत छान रंग चढत नाही, म्हणजे कसं बेसनपीठ पण भाजलं जातं, आतून फ्लावरसुद्धा शिजला जातो, तेलामध्ये परतला जातो, त्यामुळं वरून क्रिस्पी आणि आतून फ्लावरचा जो एक नरम सॉफ्टपणा जाणवतो ना, खाता वेळेस खूप मस्त वाटते. आणि भजे फ्राय होण्याच्या आधी दुसरे फ्लावरचे तुरेसुद्धा तुम्ही इथं मिक्स करून ठेवू शकता. आणि हे बघा, किती छान असे क्रिस्पी कुरकुरीत हे फ्लावरचे पकोडे झालेत. आणि हे सुद्धा मी सेट करून ठेवले होते बघा फ्राय करेपर्यंत. ते सुद्धा आता मी फ्राय करून घेते. असेच रेड छान चॉकलेटी रंग येईपर्यंत, कडक होईपर्यंत याला असं भाजून घ्या, जसे आपण नॉर्मल भजे करतो बस. आता हे पण चांगले परतून झालेत, ह्याला आता काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपले हे फ्लावरचे भजे किती मस्त वाटतात बघा. खायला इतकी छान टेस्ट लागते ना. गरमागरम काढायचे, गरमागरमच खायचे. पुदिन्याची चटणी असते, केचप असतो, चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता. जेवणासोबतसुद्धा भाजी वगैरे नसेल तर तोंडी लावायला तुम्ही हे बनवू शकता. तर हे बघा, इतके सारे झालेले आहेत. अगदी थोडासा फ्लावर घेतला होता, काय जास्त नव्हता घेतला. म्हणलं चला आज फ्लावरचेच पकोडे खाऊया. हे बघा किती छान वाटतोय का ना, असा फ्लावरचा तुरा एकदम बेसन पिठामध्ये पॅक झाला आहे आणि खमंग टेस्टी लागतो. तर आता मी एका हातामध्ये ना मोबाईल पकडला आहे, त्यामुळे मी तुम्हाला असं दाखवते. आणि खाऊन बघितला मी, म्हणजे ना तुम्हाला मी सांगते, जो फ्लावर बघू शकता तुम्ही आत गरमागरम, त्या फ्लावरचा स्वाद इतका लागला मस्त, एकदम भारी वाटतो. आणि वरून बेसन पिठाचा एक फ्लेवर खूप मस्त लागले. तुम्ही नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.